नमस्कार, शेत शिवार यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत पेरू या फळाबद्दल. एक साधं दिसणारं पण खूपच गुणकारी आणि इतिहासाने समृद्ध असलेलं फळ. पेरूचा उगम हा दक्षिण अमेरिकेमध्ये झाला असं मानलं जातं. मेक्सिको, पेरू आणि मध्य अमेरिकेच्या भागात हजारो वर्षापूर्वी पेरू नैसर्गिकरित्या आढळून आला. असं मानलं जातं की स्थानिक आदिवासी लोकांनी सर्वप्रथम पेरूची लागवड सुरू केली. नंतर 16व्या शतकात स्पॅनिश प्रवासी आणि व्यापाऱ्यांनी पेरूला जगभर नेलं आणि अशाच मार्गाने पेरू भारतात आला. भारतात पेरू पोर्तुगीज लोकांनी आणला असं मानलं जातं. आजच्या काळात पेरू हे फळ जगातील 100 पेक्षा जास्त देशांमध्ये खाल्लं जातं, कारण ते उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय हवामानामध्ये अगदी सहज उगवतं. भारतातही पेरू खूप लोकप्रिय आहे आणि जवळपास सर्वच राज्यांमध्ये त्याची लागवड केली जाते. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पेरूची शेती केली जाते. पेरू हा फक्त खाण्यासाठीच नाही तर विविध पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा वापरला जातो. जसं की पेरूचा जॅम, जेली, ज्यूस, आईस्क्रीम, कॅन्डी, शेक आणि अगदी चटणी सुद्धा पेरूची केल्या जाते. काही ठिकाणी पेरूपासून वाईन आणि सिरप देखील तयार केलं जातं. आता पेरूविषयी काही रोचक आणि कदाचित तुम्हाला माहीत नसलेले फॅक्ट आपण बघूया. पेरूमध्ये संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे पेरू रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. पेरूच्या पानांचा उपयोग आयुर्वेदात औषध म्हणून केला जातो. विशेष पोटाच्या जर समस्या असेल तर त्यावेळी ह्या पानांचा वापर आवर्जून करतात. अजून एक खास गोष्ट म्हणजे पेरूचं झाड खूप टिकाऊ असतं. कमी पाण्यातही ते चांगलं उत्पादन देऊ शकतं. पेरूची उत्क्रांती पाहिली तर हे फळ हजारो वर्षापासून मानवासोबत विकसित झालं आहे. जंगलात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या पेरूपासून आज आपण विविध सुधारित जाती तयार केल्या आहेत, ज्यामुळे उत्पादन, चव आणि टिकाऊपणा वाढला आहे. म्हणजेच पेरू हे फळ फक्त एक फळच नाही तर इतिहास, पोषण आणि शेतीसाठी एक महत्त्वाचा खनिज आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच शेतीविषयक रोचक माहितीसाठी शेत शिवार या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.